कार्तिक आमचे आयोजक आहेत. तर नियमांच्या बाबतीत काही आणि चेसिंग कंपल्सरी आहे का? चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. चेसिंग कंपल्सरी आहे. ना सुपर ओव्हर ना बॉल आउट. ओपनिंग पेअर नचिकेत आणि त्याचबरोबर हेमंत हे मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर शुभेच्छा दोन्ही टीम्सला असणार आहेत. चांगल्या स्पर्धा कव्हर केल्या जातात ते ओमसाई एमटीसी सागर फराड आणि पूर्ण टीमचं खरंच कौतुक करेल. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण सचिन म्हात्रे आणि एवढी गावची आपण दशरथ सुरगते नक्कीच व्हायला होतं. अंडर 25 आजच्या दिवसामध्ये हे गट आणि उद्याच्या दिवसामध्ये 40+ खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज वापरला टीम कोळेगाव संघाचं आपल्याला पाहायला मिळते. दक्ष ओव्हर नंबर 1 मध्ये आला. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल हेमंत आणि नॉन स्ट्राईक एंडला नचिकेत. अतिशय चांगली अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम कोळेगाव संघांना टॉस जिंकला, डिसिजन घेतला, फिल्डिंगचा इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम संदपला. अतिशय चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावरती आपण नेहमी पाहत असतो आणि क्वालिटी क्रिकेट काय असतं ना ते नेहमी पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये दक्षला पाहतो आणि स्ट्राईक एंडला हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला नचिकेत आणि पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण कार्तिकला पाहणार आणि त्यानंतर कारण सचिन मात्र थोडेसे लेट झालेत, उपस्थित राहतील काहीच वेळात. आणि समालोचक आमचे नेहमी समालोचन अध्यक्ष विनोद पाटील सरांचा आवाज, एक भोपरचा गोड आवाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल घेऊन काढला क्षेत्ररक्षक आत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, बॉल हाताला जरूर रस झाला. आउटफील्ड थोडीशी आपण पाहायला मिळते स्लो झाले, त्यानंतर बॉल थांबला. त्यानंतर धावा मिळतील त्या मात्र फक्त आणि फक्त 2 धावा. स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंडवरती आपला अधिकारात गाजवणार का टीम फाईट करत असताना संदर्भ आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये दक्ष पाहतो आपण आणि 4 षटकांची मॅच. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा काय असतो ना हे कल्याण डोंबिवलीने नेहमी दाखवला आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. उसा बॉल होतो आपल्याला पाहायला मिळतं. हलकथनं समोर खेळून काढला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त एक सिंगलवरती समाधान मानावं लागणार. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण ह्या ग्राउंडवरती त्यांना अनुभव भरपूर आहे. कारण स्वतःचं घरचं मैदान म्हटलं तर संदप आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळताना दिसतं आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम कोळेगाव. सेकंडला नचिकेत आला. आतापर्यंत 2 बॉल चांगले आले दक्ष, अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये दिशेने घेऊन काढला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात आपल्याला पाहायला मिळतं. चांगली फिल्डिंग झाली, एकदा कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील तितक्याच वेगानं कंप्लीट केली आहे. मोठ्या फटक्यांची गरज असेल कारण 4 षटकांचे मॅच सामने थोडेसे उशिरा चालू झाले आणि ओमसाई एमटीसी या वाहिनीद्वारे ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. सागाव चषक 2026 सर्वांचे सहकारी या स्पर्धेला अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळतं. समोरून खेळण्याचा प्रयत्न होता, एक स्टेप पुढे झाले थोडेसे बॅटर आपण पाहायला मिळालं. त्यानंतर एक सिंगलच मिळाली. सिंगल डबलनं नक्कीच धावा बनवण्याचं काम टीम बॅटिंग करत असताना संदप संघ. सेकंडला हेमंत, नॉन सेकंडला नचिकेत. बॉलिंग मार्कवर दक्षला पाहतो. आतापर्यंत बॉल झाले 4 धावा. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 6च्या घरामध्ये. पहिल्या पॉवर प्लेचं षटक, इथून धावा येणं गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर अर्थातच धावा चांगल्या बनवणं गरजेचं असतं कारण त्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 2च खेळाडू असतात. हवेमध्ये फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. कॅच ड्रॉप
साधा सोपा सरळ झेल सोडला. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा चान्स देणार खेळाडूला तेव्हा तेव्हा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये काही देखील होऊ शकतं. ओमकार होते, अपेक्षा नव्हती ओमकार करून, कारण अनुभव भरपूर क्रिकेटचा त्याच्याजवळ आहे आणि त्यानंतर कुठेतरी कॅच सोडलाय. अतिशय चांगलं क्रिकेट इथून खेळणं गरजेचं. चान्स दिला खेळाडूला. आता मात्र समोरच्या दिशेनं खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. धावा किती असणार? डिसिजन काय आहे? जर ते बाउंड्रीच्या बाहेर असेल तर षटकार असेल. आणि कार्तिक ते बॅनर थोडेसे पाठीमागे टाका. कार्तिक फास्ट वेलकम या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून मोलाचं सहकार्य जरूर राहिलं. ते माननीय सन्माननीय रोहित मात्र वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. कार्तिक ते बॅनर थोडेसे पाठीमागे टाका. वेलकम रोहित दादा, मात्र तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सगळ्यांकडून मुलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलं आहे. मॅन ऑफ द मॅच टी ट्रॉफी यश चेतन नाईक यांच्या माध्यमातून जरूर देण्यात आल्या. चौकार आहे. 4 धावा. पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. इथून 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 4 न पुढे सरकली आहे. टोटल टीमची 11 आणि स्कोरबोर्ड 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं इथून संपला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या दक्षिण 11 आणि अजूनही इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांच्या मॅच असतील, कारण थोडासा सामना उशिरे चालू झालाय आणि त्यानंतर अतिशय चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. एका इंडेस खेळावलं जाणार आहे. तरी बघायला गेलं तर आपण 11 धावा झाल्या. चांगलं क्रिकेट इथून खेळावा लागणार आहे मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आलात गोलंदाज प्रणवला आपण बघणार आहोत. इथून प्रणवला आता इथून चांगली गोलंदाजी करायला. पहिल्या षटकामध्ये दक्षिण अतिशय चांगली कामगिरी केली. जे पॉवर प्लेचं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा चांगल्या येत असतात आणि इथून कुठेतरी धावा कमी आल्या. 11 धावाच खर्च झाला आणि स्ट्राईक एंडला हेमंत त्यांचा कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपण बघितलं नचिकेतच्या बॅटमधून इथून 4 धावा आल्या. म्हणजे कुठेतरी भरपूर कॅच महत्त्वाचं असतं, तुम्हाला आम्ही नेहमी सांगत आलो. आता ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणवला आपण पाहतो. पहिला बॉल, पहिलाच बॉल जास्त बाहेर राहिला. पंचांचा इशारा आपण बघतो वाईटचा, जास्त बाहेर राहिला. कुठेतरी गोलंदाजी इथून चांगलं करणं गरजेचं आहे, कारण पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय सर्व टीमने वेळेवरती इथे उपस्थिती दाखवायची आहे. उद्याच्या दिवसामध्ये 40+ चे संघ खेळताना या स्पर्धेमध्ये दिसणार. अतिशय चांगलं असं आयोजन सागाव चषक. फुलटॉस होता, गॅप बघितली आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय, मात्र वेगानं आपण बघितलं ही रन कंप्लीट झाली. वेलकम हरेश दादा, मात्र तुमचं देखील सहर्ष स्वागत. सागाव चषक म्हटलं तर सर्वच सागावचे सर्व प्रेक्षक वर्ग झाले, सर्वजण उपस्थित राहतील. पाहुणे या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहतील, कारण अतिशय चांगलं असं क्रिकेट या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. ओम साई MTC या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते. तुम्ही घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकता.
आमचे सागर फराड आणि पूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये चांगलं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण बघतोय इथून हॅरिकेट करायचा होता मात्र व्हाईट बॉल, पण सांगतात व्हाईट व्हाईट +1 या 2 धावा ऍड होतील. चांगलं क्रिकेट आहे मैदानात मध्ये. धावा धावफलकावरती बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 16च्या घरामध्ये. एकदा फटका जरूर चांगला. इथे क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. एक धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक थोडासा वीट झाला, त्यानंतर फिल्डिंग चांगलं झालं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, तोपर्यंत धावा कंप्लीट झाला 3. चौथीचा कॉल आहे नचिकेतने सांगितलंय, मात्र हेमंतचं लक्ष नाही आहे. इथून धावा मिळाल्या त्या फक्त 3. वेलकम अमर दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये सचिन म्हात्रे फणसाच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत 2 दिवस. आजच्या दिवसामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. फटका इथून आपल्याला पाहायला मिळाला. बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे आणि इथून स्विच हिट खेळायला गेला, त्यानंतर थोडासा फटका फसला. कारण सरळ बॅटनं धावा येतात तर स्विच हिटची गरज नाही आहे, कारण धावा करणं भरपूर गरजेचं आहे. टीम संदपला आतापर्यंत बघायला गेलं तर 19 धावा. पुन्हा एकदा बॉल हव्यामध्ये, स्वतः प्रणव चाललाय झेल खाली आणि टिफला झेल. पहिला फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल. पहिला धक्का टीम संदपला, फलंदाज बाद.
म्हटलं तर अर्थातच चांगलं लाईव्ह कास्टांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पूर्णपणे चांगल्या रीतीने छायाचित्र टिपलं जातं. ओव्हर नंबर 3 मध्ये आला गोलंदाज प्रतीक. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण प्रतीकला बघतोय. चांगलं क्रिकेट तिथून प्रतीकला गोलंदाजी चांगली करणं भरपूर गरजेचं असणारा मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकला आपण बघतोय. ओव्हर नंबर 3 सेकंडला फलंदाज नचिकेत असेल. नचिकेतला इथून बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. ओ मोठा फटका काय असा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथून कुठेतरी समोरच्या दिशेनं फटका खेळायचा होता, मात्र कुठेतरी बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणि इथून धावा टीम संदपला चांगला बनवणं गरजेचं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 21 या धावा फलकावरती आहेत. हा फटका अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स अडवला. एक धाव कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल वैखानं ओमकारनं दुसरी केली. तिसरीचा नसेल, कारण कुठेतरी डायरेक्ट हिट करायचा होता गोलंदाजाला, मात्र झाला नाहीये. त्यानंतर मिळाला त्या मात्र 2 धावा. 2 वरती समाधान मानावं लागेल. 23 आणि स्कोरबोर्ड 23. आत्तापर्यंत धावा फलकावरती झालात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसरं 4 षटकांची मॅच आपण बघणार आहोत. आमचे समाज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील भोपरचे. आणि फुल टॉस आहे समोरच्या दिशेनं खेळून काढलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नचिकेतच्या बॅटमधून आल्या धावा 6 षटकार. तीस धावा फलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र तिसरं नचिकेतचा कॅच ड्रॉप झाला, कारण त्यानं आतापर्यंत चांगल्या धावा बनवल्या मैदानाच्या आतमध्ये. कॅच पकडणं गरजेचं. आणखी एक समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. फक्त बघावं लागणार. क्षेत्ररक्षका बनवून ठेवला प्रेक्षक. मस्तक वेदस्तक बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळाल्या 6 षटकार. इझी ओमकार एक षटकार. ओमकारच्या बॅटमधनं आपण बघितला. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना त्यानं षटकार ठोकला. एक चौकार आला. धावसंख्या फलकावरती 40 झाल्यात. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं आपण 6 बॉलचा काही शिल्लक आहे. आणि 6 मध्ये अजून किती धावा बनवणार बॅटिंग करत असताना पाटील 11 संदप संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. त्यांच्या विरोधामध्ये टीम कोळेगाव हा संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. आणि सर्व उपस्थित जर
गोलंदाज तयार. नचिकेतच्या बॅट मधून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मात्र लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर करत असताना बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर पहा धावा किती येतात मैदानाच्या आतमध्ये. आम्ही नेहमी सांगत आलो कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. मात्र कॅच क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणखीन एक त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आलेत, मात्र कॉल नव्हता. मात्र लक्ष नसताना देखील पहा कॅच घेतलाय. त्यानंतर फलंदाज आपण बघितलं नचिकेतला माघारावर, पाटील संदपला दुसरा धक्का, कॅच पकडला. आपण बघितलं तर जयनं अतिशय चांगला झेल पकडला आणि फलंदाज नचिकेतला माघारी पाठवलाय. डिझेल प्रॉपर कनेक्ट झाला नाही. नचिकेत सांगतात बॉल वरती लागला, त्यानंतर जास्त उंच गेला. शुभम आला. शुभम देखील एक घातक फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येतात. मात्र ओमकारनं स्ट्राईक सांगितले मला हवी आहे, त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येतात. 47 आणि स्कोरबोर्ड 47 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम पाटील संदप आपण बघतोय. ही पहिली मॅच सागाव चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिली अंडर-25 ही स्पर्धा आपण बघतोय. उद्याच्या दिवसामध्ये 40+ आणि फायनल 40+ आणि आपण बघणार अंडर-25 या दोघांमध्ये होणार. म्हणजे काहीतरी वेगळं नक्कीच आपण बघणार या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगलं सागाव चषक म्हटलं तर अर्थातच. पुन्हा एकदा समोर घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे, तिथे आपण बघतो एक धाव कंप्लीट झाले. सिंगल वरती दक्ष आले आणि तोपर्यंत मिळाली एक सिंगल. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 2 टू गो. 4 बॉलमध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 8 धावा खर्च केला गोलंदाजानं. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. शुभम मध्ये क्षमता जरूर आहे, एक चांगला खेळाडू आहे टीम पाटील संदप संघाचा. आणि इथून आता 2 बॉलचा काही शिल्लक. बॉलिंग मार्क वरती आपण गोलंदाज निहालला पाहतोय. बॅटची कडा क्षेत्ररक्षक आज फिल्डिंग चांगली झाली आहे. एक मिळाला सिंगल, दुसरीचा कॉल शुभमनं केला, मात्र ओमकारनं सांगितलं स्ट्राईक पुन्हा एकदा मला हवी आहे. 49 धावा धावफलकावरती 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण ओमकारला बघू. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघितलं एक षटकार एक चौकार आला. चांगली फटकेबाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये या 2 बॉलवरती दाखवली. मात्र आता या बॉलवरती शेवटचा चेंडू आहे, षटक क्रमांक देखील शेवटचा असणार आहे. नियालचा शेवटचा बॉल फुल असं समोर खेळून काढला. लंगॉटला क्षेत्ररक्षक आहेत, आपण बघतो ओमकार त्यांनी केला, लगेचच फेकला ना आउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद होईल. एक धाव मिळाली असते आणखी, मात्र कुठेतरी शुभम थांबलंय आणि त्यानंतर मिळेल ती एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा बॅटिंग करत असताना टीम पाटील 11 संदप संघानं बनवल्या आणि 51 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं टीम कोळेगाव या संघासमोर. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये 50 झालं, त्यांनी 51 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. टीम बॅटिंग करत असताना कोळेगाव संघाला बनवायच्या आहेत 51 धावा.
मात चालू बॅटर लगेचच जायचं. ओमकार जा लगेचच, कारण वेळ भरपूर झाला. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खोणी. दोन्ही टीमचे कॅप्टन या, आणि इनिंग ब्रेकमध्ये आम्ही सांगितलं होतं कंपल्सरी टॉस इथे केला जाईल. तर टीम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खोणी, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच जायचं आहे. वेळ घेऊ नका प्लीज. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय, प्रतीक संते आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम कोळेगाव संघाची पहिल्या डावामध्ये बनवला बॅटिंग करत असताना टीम पाटील इलेव्हन संदप संघानं 50 आणि 51 धावेचं लक्ष या मॅचमध्ये आपण बघणार आहोत. टीम सोनारपाड्याचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खोणी चे कॅप्टन लगेच असे आपण नाणेफेक इथे करणार आहोत. त्यांचं नुकतंच आता आगमन झालं, तर दिनेश दादा मात्रे यांच्या हस्ते आपण पहिल्या मॅचचा दुसऱ्या मॅचचा इथे टॉस करणार आहोत. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार आहे, आणि समालोचन क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील भोपरचा एक गोड आवाज देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये चांगलं समालोचन आहे त्यांचं. बॉलिंग मार्कवरती आपण हर्षदला बघतोय, रनअप थोडासा कुठेतरी चुकला आणि इथून पहिलं षटक हर्षलच्या हातामध्ये दिलंय. छोटा पॅकेट बडा धमाका. ओमकारला इथून तशा धावा बनवावा लागतील, कारण चांगला खेळाडू आहे टीम कोळेगाव संघाचा. पहिलाच बॉल उंच हवेमध्ये, हर्षल स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये डिफ्लाय झेल. पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये टीम कोळेगाव संघाला. विकेट समाधान. पहिला वरती सुरुवात मोठ्या फटक्यानं करायची होती, मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. पहिल्याच बॉलवरती माघारी परतावा लागेल खेळाडू ओमकारला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता निहाल चाललाय, आणि इथून निहालला आता फटकेबाजी चांगली करणं गरजेचं आहे, कारण 51 धाव्यांचा एक मोठं पाठलाग टीम कोळेगाव संघाला करायच्या. चांगल्या धावा बनवणं गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि क्वालिटी क्रिकेट काय असतं ना ते दाखवणं इथून गरजेचं असेल. नेक्स्ट मॅच टीम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खोणी. सोनारपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, तर खोणीचे कॅप्टन लगेचच या टॉस साठी. फुल टॉस आहे, व्यवस्थित बॅट वरती घेता आला नाहीये, त्यानंतर डॉट बॉल. मोठा फटका खेळायचा होता, मात्र नियालला जास्त टायमिंग व्यवस्थित भेटलं नाही, त्यानंतर बॅटला देखील कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती एक डॉट आला, म्हणजे 2 बॉल 0 धावा. बॅटिंग करत असताना खातं उघडलं नाही अजूनपर्यंत टीम कोळेगाव संघानं. तिसरा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त तुमचा वाईटचा इशारा सचिन मात्रे आम्हाला कळवत आहेत. हा वाईट बॉल, आणि चांगला अनुभव आहे सचिन मात्रे सागावचा म्हटलं तर क्रिकेट देखील भरपूर गाजवलं. आता 40+ मध्ये या वर्षामध्ये खेळताना आपण बघतोय अतिशय चांगलं क्रिकेट नेहमी ते खेळत आलेत सचिन मात्रे सागावचे, आणि आता मात्र फंचांचं काम देखील चांगल्या रीतीने करत असतात. वेग आहे अतिशय चांगला वेग आहे. हर्षलच्या गोलंदाजीमध्ये बघितलं तर डॉट बॉल याला पूर्णपणे शांत ठेवलाय, कारण 4 षटकांमध्ये तुम्हाला 51 बनवायचे आहेत. अशी बॅटिंग करून चालणार नाहीये टीम कोळेगाव या टीमला. चांगला धावा बनवणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये इथून कुठेतरी पावत प्लेचं षटक आहे. चांगला बॉल, पण जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पण सांसा आपल्याला कळवतात. सचिन मात्र जास्त बाहेर गेला बॉल, त्यानंतर वाईट आला आणि नियालला आता मात्र इथून फटकेबाजी चांगली करावी लागेल. भरपूर असं सहकार्य या स्पर्धेला सर्वांच्या माध्यमातून राहिलं, सर्व उपस्थित मान्यवरांना नुकतंच त्यांचं आगमन झालं. मी नेहमी सांगत होता भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमी त्यांचं राहतं. दिनेश मात्रे, रोहित मात्रे त्यांच्या मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आम्हाला राहिलं आहे, आणि ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. अमितला देखील विसरून चालणार नाही आहे, त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे. ते देखील उपस्थित आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघितलं दूरवरून आले नचिकेत. एक धाव कंप्लीट झाल्या. सिंगल वरती समाधान मानावं लागेल सर्वांच्या माध्यमातून. या ट्रॉफीज देखील आपण बघितलं. सामनावीर ट्रॉफीज कुमारी रियांशा चेतन नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर रोहित दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं. खरंच कौतुक करेल. बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. सिंगल डबल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तेच धावा धावफलकावरती ॲड होतील. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावफलकावरती 5च खर्च केल्या आणि एक विकेट मिळवून दिली हर्षलनं टीम पाटील 11 संदप संघाला. कारण हक्काचं ग्राउंड आहे. नेहमी प्रॅक्टिस इथे करत असतात. अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे आणि त्यांना माहिती आहे या खेळपट्टीवरती कसं खेळावं लागेल. कारण होम ग्राउंड आहे त्यांचा आणि अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फास्ट घ्या प्लीज. फीडअप घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाही. टीम खोणी लगेचच या टॉससाठी नेक्स्ट मॅच टीम सोनारपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रिपोर्ट करायचं आहे कारण वेळेवरती उपस्थित राहा. मी नेहमी सांगत आलो कारण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. वेळ जास्त झाल्यामुळे पहा एक षटक कमी खेळवावं लागलं. 4-4 ओव्हरच्याच मॅच खेळाव्या लागल्या. टीम खोणीचे कॅप्टन आले असेल तर लगेच या टॉससाठी आपण टॉस करणार आहोत. बॉलिंग मार्कवरती ओमकार ओव्हर नंबर 2 मध्ये आला. हो वेग भरपूर ठप्पा पडल्यानंतर बॉल जास्त खाली राहिला आणि त्यानंतर डॉट बॉल समजला नाही आहे निहालला. कारण बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. धावा चांगल्या बनवणं गरजेचं आहे. आणि ओमकार पाटील बॉलिंग मार्कवरती. टीम खोणीचे कॅप्टन आले असेल तर लगेचच या. गोलंदाज पुन्हा एकदा समोर घेऊन काढला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक साधा सोपा सरळ असेल. नचिकेत डिपला आणि दुसरा धक्का टीम कोळेगावला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय. दुसरा विकेट डिझाई. कारण बॅटिंग चांगली करणं 51 धावा जास्त नव्हत्या. मात्र इथून कुठेतरी धावा चांगलं करणं गरजेचं असणार आहे. आणि इथून कोहणी टीमचे कॅप्टन या लगेच वेळ जास्त घेऊ नका. आम्ही प्रत्येक संघाला वेळेवरती रिपोर्ट करायला सांगितलंय आणि प्रत्येक संघाला वेळेवरती रिपोर्ट करा. कारण ही स्पर्धा आपली आहे. सगळ्यांनी सहकार्य या स्पर्धेसाठी करायचं आहे. अगदी बघायला गेलं तर हा बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट आला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला गेलं तर पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा देखील डॉट आला. म्हणजे अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे. मैदान षटक येईल का ओमकारच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. कारण अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळेल का खेळत असताना. आणि टीम खोणीचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत. तर मी मगाशी सांगितलं नुकतंच सगमन झालं. दिनेश दादा म्हात्रे यांच्या हस्ते आपण टॉस नेक्स्ट मॅचचा करणार आहोत. एक सिंगल इथून मिळते. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये धावा फक्त खर्च केली. एक विकेट मिळवून दिली आतापर्यंत ओमकार पाटीलनं. टीम पाटील संदपला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण आतापर्यंत बघत आलोय. 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. बॉल उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगलच फक्त मिळेल. इथून काय क्रिकेट दाखवलं मैदानाच्या आतमध्ये टीम पाटील 11 संदप संघानं आतापर्यंत. ओमकारनं बघायला गेलं तर 2 धावा खर्च केल्या 5 बॉलमध्ये. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्पीडअप घ्यायचं. वेळेचं बंधन करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओधून काढला बॉल. इथं आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा दुसरीचा कॉल. फिल्डिंग खराब झाली. त्यापर्यंत 2 धावा इथून मिळतात. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला झाला. 90 धावा धावफलकावरती 2 विकेट गेल्या टीम कोळेगाव संघाच्या. तर विनंती करायला दिनेश दादा मात्र तुमच्या हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. टीम खोणीचे कॅप्टन आणि टीम सोनारपाड्याचे कॅप्टन
धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 9, अजूनही 12 मध्ये करायचे असतील इक्वेशन या मॅच मध्ये. 42 धावा, 12 बॉल 42. टीम खोणीचे कॅप्टन, टीम खोणी जायचं आहे टॉस्का बॉक्समध्ये. टॉस्का बॉक्समध्ये खाली तिथे दिनेश दादा मात्रे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण करतो टॉस. पहिला मॅचमध्ये आपण बघितलं चांगल्या चेंडू धावत आहेत, अगदी चांगल्या फिल्डर आहेत टीम पाटील इलेव्हन संदप संघाचे आणि प्रयत्न त्यांचा चालला होता, मात्र कुठे सक्सेस झाला नाही. त्यानंतर कॅच ड्रॉप झाले, टॉस झालाय. टॉस कोणाच्या बाजूने राहतोय आपण बघणार आहोत. टॉस कोणी जिंकला? सोनारपाडा. डिसिजन फिल्डिंगचं घेतला, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम खोणीला. जशी ही मॅच संपेल लगेचच टीम सोनारपाडा संघ क्षेत्ररक्षण सजवायचं लक्षात घ्या. 4 षटकांची मॅच असणार आहे. बॅटची गडा आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये, तिसरा टीम कोळीगाव संघाला. विकेटचा पतन. जास्त वेळ घेऊ नका. यानंतरची मॅच टीम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघितलं ते मात्र खोणी संघ टॉस जिंकला सोनारपाडा. डिसिजन फिल्डिंगचा घेतला, इन्व्हाइट केलंय टीम खोणीला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे, ती 4 षटकांची आपण बघणार आहोत. सगळे सामने इथून 4 षटकांती होतील. उद्याच्या दिवसामध्ये 40+ संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. त्याला घेऊन काढला, खोदून काढला, गॅप फार मोठी असते, प्रेक्षक आले दूरवरून. एकदा कंप्लीट झाला, दुसरीचा कॉल. फिल्डिंग खराब. पुन्हा एकदा नचिकेत बॅकअपला आल्या, त्यानंतर मिळाला त्या फक्त 2च धावा. सिंगल डबल न धावा कंप्लीट इथून होणार नाही. षटकार सवकाराचा पाडा बोलणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण 51चा पाठलाग करायचा आणि धाव फलकावरती टीम कोळेगाव बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 13. पुन्हा एकदा बॉल आपण बघितलं, टप्पा पडल्यानंतर सो झाला इथून. बघितलं मैदानाच्या आतमध्ये, आम्ही नेहमी सांगत असतो जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. आणि इथून स्लोवर वन बॉल मैदानाच्या आतमध्ये बघितलं, टप्पा पडल्यानंतर चांगली गोलंदाजी शुभमशी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल आहे, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी झाली आहे. बॉल झाले आतापर्यंत 5. 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्व संघांच्या माध्यमातून आपण बघतोय. आणखीन एक बॉल इथून चाललाय डॉट. 3 बॉल आतापर्यंत डॉट आले. षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीम आपण बघितलं 6 चेंडूने 38 धावांची गरज आहे. 6 बॉल 6 जरी ठोकले तरी सामना इथून कोळेगाव संघ कुठेतरी या स्पर्धेमधून बाहेर जाईल. कारण बघितलं तर 18 बॉलमध्ये टीम पाटील इलेव्हन संदप संघानं 13 धावा दिल्यात. काय गोलंदाजी राहिली, अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण बघतोय. अजूनही 6 बॉल शिल्लक आणि 38 धावांची गरज आहे. फटका उंच हर्षल आहे तिथे आणि हर्षल कडून झाले चुकी. बॉल निघून जाईल, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतोय चौकार. मला घ्यायचा बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आपण 38 धाव्यांचं लक्ष. पहिल्याच बॉलवरती हर्षल कुठेतरी चुकी झाली आणि त्यानंतर 4 धावा आला. पुन्हा एकदा हा बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बाय बाय आणि 6 धावा येतील षटकार. बॅटर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला.
वरती बघायला गेलं तर तब्बल आत्तापर्यंत 23च्या घरामध्ये आहे. चांगली गोलंदाजी नचिकेतला करणं गरजेचं आहे. अजून मास संपली नाही आहे. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. काही देखील होऊ शकतं. आणखीन एक अंगणला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग सहज अडवला बॉल. एक सिंगलच इथून मिळेल. आता फक्त बॉल शिल्लक राहिलं 3. चांगली गोलंदाजी या 3 बॉलवरती करणं गरजेचं असणार आहे नचिकेतला, कारण 2 बॉलवरती बघितलं तर एक चौकार एक षटकार आला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा. पंच सचिन म्हात्रे सांगतायत हा वाईट बॉल असेल. नेक्स्ट मॅच टीम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खोणी. टॉस देखील झाला. टॉस सोनारपाडा संघानं जिंकला आणि इथून फिल्डिंगचा डिसिजन घेतला. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर आला. षटकार. मिळतील धावा 6. ते म्हटलं जातं पीक जळतं आणि पाऊस येतो, तसं बॉल संपतात आणि धावा येतात. आता गरज नाही आहे इथून. जेव्हा बनवायच्या होत्या तेव्हा धावा टीम कोळेगाव संघानं बनवल्या नाही. मात्र आता पूर्णपणे सामना त्यांच्या हातामधून निघून गेला. आता फक्त बॉल शिल्लक असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. ते 2. 31 धावा धावफलकावरती. 2 बॉल आणि 20 धावांची गरज. पहा मॅच झाली असती तर 18 बॉलमध्ये फक्त सागरपाड्यावर बघायला गेलं तर 13 धावा आल्या. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागलं. टीम कोळेगाव संघाला आपल्याला पाहायला मिळतं. इथून जास्त बाहेर आला. पुन्हा एकदा बॉल पण बघतोय. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. वाईट +1 म्हणजे या 2 धावा असतील. पहा मॅच अजून बाकी होती. मॅच संपली नाही. इथून बॉल शिल्लक आहेत 2. अजूनही मॅचमध्ये रन करायचे 18. एखादा बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक वाईट. काय नचिकेत करतोय मैदानाच्या आतमध्ये. वनवावचा कॉल देखील दिलाय. आता 2 बॉल रन 17ची गरज आहे. आम्ही नेहमी सांगत आलो क्रिकेट आहे, काही देखील होईल आणि क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही मॅच कोणाच्या बाजूने राहते अजूनपर्यंत देखील. आणि फलंदाजी विकेट बाद झाला. विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का. टीम कोळेगाव संघाला डिझाई. बॅटर लगेचच जा मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये 1 गज बॉल राहिलाय. गोलंदाजी इथून नचिकेतला चांगली करावी लागेल, कारण कुठेतरी खराब गोलंदाजी झाली या षटकामध्ये. सामना जिंकला टीम पाटील 11 संद